स्वादिष्ट मेनूमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे बाप्पासाठी मोदक कसे बनवायचे। आता आपल्या घरी बाप्पा आलेले आहेत, त्यासाठी उकडीचे मोदक आपण बघूया। त्यासाठी लागणारे साहित्य, एक मोठी वाटी मी तांदळाचे पीठ घेतलंय। हे पीठ तुम्हाला कुठेही बाजारात मिळेल, तुम्ही घरीही करू शकता। त्याच पिठाने पीठ जेवढं असेल तेवढंच पाणी घ्या, थोडं मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं, आणि थोडं तेल। आता मोदकासाठी सारण लागणारे ते साहित्य मी तुम्हाला दाखवते। मी ओलं नारळ घेतलेलं आहे, हे मोठी वाटी ओलं नारळ आहे। त्याच निम्मे गुळ घ्यायचा, गुळ बारीक केलेला आहे, तुम्ही किसूनही घेऊ शकता। साजूक तूप 2 चमचे, वेलची जायफळ पूड। आता आपण सारण करायला घेऊ, चला मग। कढई गॅसवर ठेवली आहे तापवायला। 1 चमचा साजूक तूप टाका, एवढं तूप भरपूर होणार। तूप थोडं गरम होऊ द्या। तुम्ही माझं चॅनल बघताय, नवीन असणार तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आणि मोदक कसे झालेले आहेत मला नक्की सांगा कमेंट मध्ये। आता याच्यात आपण गूळ टाकूया। जेवढं तुमचं खोबरं आहे 2 वाट्या, त्याला 1च वाटी गूळ टाका। तुमचा गूळ जास्त झाला की सारण पातळ होणार। या टीप खूप महत्वाच्या असतात। गूळ बघा आपला वितळला, त्याच्यातच आपण आता खोबरं टाकू। मी हे ओलं नारळ घेतलंय, तुम्ही सुकंही खोबरं घेऊ शकता किसून। दोन ते 3 मिनिटं मस्त हलवत राहा, खाली चिपकायला नको याची काळजी घ्या। गॅस थोडा स्लो करा, फुल गॅसवर नाही करायचं। दोन मिनिटं छान झालेले आहेत मस्त। तोपर्यंत हे बघा आपला गूळ विरघळला आहे। आता वेलची पूड टाकूया। गॅस बंद करायचा। आपण झाकून ठेवू। कढई तापली आहे, आपण आता पाणी टाकूया। मीठ, हे 2 चमचे तेल टाका। हे छोटे छोटे टीप असतात ना, टिप्स या खूप महत्वाच्या आहेत। तुमचे मोदक कडक नाही झाले पाहिजेत, मऊसूत झाले पाहिजेत, पापड्या छान झाल्या पाहिजे, म्हणून आपण या सगळ्या गोष्टी व्यवस्थित करूया। पाण्याला उकळी येते, पाण्याला छान उकळी आलेली आहे मस्त। अजून थोडं 1 सेकंद, 2-3 सेकंद चांगलं उकळू द्या। गॅस बंद करू। मग आता हे पीठ टाका।
गॅस बंद केल्याने काय होतं, गुठळे होणार नाही, तुमची उकड छान निघेल. माझा व्हिडिओ पूर्ण बघा, तुमचेही मोदक असेच होणार. आता आपण या पिठाला 10 मिनिटं झाकून ठेवू. आपली 10 मिनिटं झालेली आहेत. परातीत आपण हे पीठ काढूया. हे पीठ आपण आता गरम गरम मोडून घेऊया. हाताला चटके लागतात म्हणून आपण वाटी घेतली. छान पैकी मऊसूत करा. हे बघा, आपलं सारण तयार आहे. थंड झालेलं आहे आणि पीठही छान झालेलं आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. चिपकत वगैरे नाहीये हाताला. आणि समजा चिपकलं तरी तुम्ही तेल तूप लावू शकता हाताला आणि पुन्हा असं झाकून ठेवा. आता मोदक करायला घेणार आहेत. पीठ रुमाल थोडा ओला करायचा आणि झाकून ठेवा. बघा, आपण आता साच्याने मोदक कसा बनवायचा हे बघूया. बारीक पिठी साखर घेतलेली आहे, ती आधी लावा. म्हणजे काय होतं, चिपकणार नाही पीठ. असं पॅक करूया. हलक्या हाताने प्रेस करू. तिन्ही बाजू पीठ व्यवस्थित लागलं पाहिजे. आता आपण सारण टाकूया. वरच्या बाजूला पीठ लावून त्याचं तोंड बंद करू. आता आपण खोलूया. छान मोदक झालेला आहे बघा. वा, मस्त. आता हाताने कसा बनवायचा, पापडीचा मोदक कसा करायचा हाताने, आता आपण तो बघूया. हलक्या हाताने गोल लाटी करू आणि साईडच्या कडा अशा व्यवस्थित दाबून घ्यायच्या. पूर्ण गोल बाजू हलक्या हाताने प्रेस करायची. खालची बाजू हे बघा, खालीपर्यंत. सारण टाकायचं आता. सुंदर पाकळ्या झाल्या आहेत बघा. छान झालाय आपला मोदक बघा तुम्ही, मस्त. हे बघा, आपले मोदक आता छान झालेले आहेत. आपण चाळणीला तेल लावूया. साईडला पाणी तापवायला ठेवलेलं आहे. गॅसवर कढई ठेवली आहे. आता आपण मोदक याच्यात ठेवून घेऊया. पाणी उकळतंय.
छान उकळ आलेली पाण्याला बघा. आता आपण 15 मिनिटं स्टीम करून घेऊ. पंधरा मिनिटं वाट बघूया.